चल बा लवकर घेऊन आता. तिकडे पार्टीवाल्याला आवाज द्या फटाफट. चला मोटर बंद केली का? चला फटकन दवाखान्यात न्यायला लागते. चला घ्या लवकर, या लवकर. लक्ष्मण बंद कर रे. बंद झालं झालं झालं. कर बंद कर लवकर. झालं गड्या लक्ष्मण. भूषणचं झालं, माया झालं. आता बस राहिलं तुझं. आता रातचे पाईप आतरून देऊ आपण आता सध्या. बस रातच्या इंजिन लावून मोटर लाव. हो क्लिअर होऊन जाते रातभरात. तेच तर आता मला विचार पडला रातच्यानं कसं काय करावं. हो ना, हो ना, आता रातच्यानं मला लागते भेव एक. बरं हो ना आता. हो चला मग पाईप घेऊ आतरून घेऊ. चला चला. कायच करावं आता. देवला भाऊ येत नाही म्हणजे ऐन वक्तात बाजार निघाला द्यायचा. हो ना, आता माणूस पाहतो कोणता पावले का. हो ना, रातच्यानं एक तर आपलं कसं भेव लागते. आपण काय आज लोक असं रातच्यानं आलो नाही. आता रातच्यानं पाणी देणं आता कसं काय करा. हो कोण होईल बा ते. काशा होय का? काशी उराला वाटते. अरे काशा काशा इकडे इकडे. हे बरं राहिले का नाही का. हो याला हातेल घ्या लागल. 5-50 देऊन रातच्यानं बिलकुल मनचं मस्त होऊन जाते. अरे इकडे रे काशा काशा. अरे काय हो धाबेवाले लक्ष्मणराव काय म्हणता. काय रे म्हणलं कोणाची इकडे तू काम कोणाची इकडे चालू म्हणलं. आपलं काय आपण काही कोणाच्या कामाला नसतो. पाईप धरायला आलो तुम्ही ते शांतारामच्या वावरातनी. आपण काही नाही आता ते म्हणे ठसन करून राहिला. असं लाव रे तसं लाव रे. मला फेक तिकडे दे तुचले का हातानं. चाललो घराकडे आता. संध्याकाळी बी झाली. पैसे घेतले नगदी पेमेंट. चाललो आता घराकडे. उद्याचा पात्र आहे म्हणलं का गडी कोणता पाहिजे ते तर आहेच म्हणा. आता माणसं आहे कमी आता 400 दिले देत नाही कोणी. असं असं हो ना. नाही नाही शांताराम भाऊ समजतच आहे तिरकड्या मग काय माणूसच तर जाईन ते. आता कसं गोड बोलला लागन आपलं काम करून घ्या. नाही म्हणलं आपलं काशीराम आपलं संध्याकाळी आहे का रिकामं. जरासं म्हणजे रातच्यानं आपलं पाणी देणं आहे. इंजिन आणि मोटर दोन्ही लावायचे आपल्याला. आपल्या येत नाही पराठीतनी सोयाबीन रात्रीतून क्लिअर झालं पाहिजे. तर म्हणलं रातच्यानं कसं फक्त झोपायला बा इथं आराम करायला. येशील तर ये मग माझ्या देईन तुला 100 रुपये. 100 म्हणलं 200 रुपये देते समजा नाही का. रात्री का झोपाचं काम आपल्या घरी झोपलं का इथं. जाऊ दे 200 वसूल करतोच लेकाची. हो काय आता रातच्यानं राजा काय रातच्यानं मला कटा येते ना. आता दिवसभर काम केल्यावर मला कसं जीवावर येते ते. आता नाही येत मी. बघा काम आहे का इथे येऊन आरामच करणार ना. शिदोरी घेऊन मी मस्त फसकला झोप इथं. काहीतरी आधार म्हणून पाहिजे मला. नाही तर मी तर एकटाच येतो रे. मला का भेवाय का. येतो की तुम्ही पण कसं आहे आपण काम कोणतंच करणार नाही. तुम्ही म्हणसाल पाईप धरू लाग आणि मोटर बंद कर आणि चालू कर. आपण अजिबात काम करणार नाही. फक्त इथं कसं तुम्हाला आधार म्हणून झोपायला येतो. 200 रुपये लागते नगदीमध्ये. पाईप राहिलेच कोणते लावायचे नाही का. नाही नाही काहीच नाही बिलकुल हाते नको लावणार बा. तू फक्त इथं काहीतरी आला म्हणून सशेला अंदर ये मग. किती वाजता येतं मग. आता घरी चला ना. तुम्ही चालत ना घरी आता. चला घरी जाऊ. घरी मग शिदोरी गिदोरी घेऊ. 7 वाजता चालली येऊ. चला मग आता घराकडे. आता काय करता येते तुम्ही. बस घराकडे चाललो होतो. पाईप लावले आम्ही आता. देवलाल भाऊ ना. देवलाल भाऊ बाजार उद्याचा. आता ते म्हणे नाही तर मग ते झाले असते रातच्यानं आपल्याला. आता बरं ठीक आहे मग चल मग आता संग चालले जाऊ घराकडे. 7 वाजता चाललो मग आपल्या भाकरी बाजून. चल मग घराकडे आता. मी काय म्हणलं 100 देऊन द्या ना मग मला. 100 देऊन द्या सध्याचे. मग 100 उद्या द्यायचा. जागल झाल्यावर रातची असं आहे. अर्ध्या आधी द्या लागते. बरं ठीक आहे देतो मी 100. जाऊ द्या काय करता अळला नारायण गाडवाची पाय तरी. 100 देतो पण नक्की संध्याकाळी. ठीक आहे मग चल मग आता घराकडे देऊन देतो पैसे. चल तिकडे. चला ना हो लक्ष्मण भाऊ पटापट चला ना इथून. इथे थांबत नको जाऊ. लट्टा तिथं माही. चल लवकर. म्हणजे काही समज नाही बा. म्हणजे काऊन लट्टा तिथं. अरे बाबा धोकेल जागा आहे ना हे. चिचीच झाड आहे का नाही. भूत राहते भूत. मग काय तर इथे थांबत नको जाऊ. पटकन निघत जाय तू ना. चला पटकन. माहिती आताच लटवून राहिली. हे का काही बी लावतं बे. निरांध श्रद्धा आहे ते. काही नसते ते. बाबा तुम्हाला नाही माहित मला माहित आहे ते. चला लवकर इथं थांबू नका. चल मी काय म्हणलं भाकर बांधू बरं लवकर. मी आता 7 वाजता निघतो. बॅटरी गिटरी चार्जिंग लावली का ते बॅटरीला. आता रातच्यानं कसं पाणी देऊन देतो इंजन मोटर ना. मग काय करून टाकतो रात्री तू. अरे काय राजा त्या वावराच्या नांदी आला तू. कसं आहे आपला धाबा चालू आहे. चालू दे मस्त. पण वावर महत्वाचा आहे ना. मग धाबा काय आज आहे उद्या नाही. जागी धाबे लागू राहिले तर जरासा पैसा लागे टाक वावरात टाक रस्त्यावर टाक इथं टाक तिथं. मग काय आता म्हणलं आपल्या धाब्याच्या भरोशावर 1 एकर वावर झालं नाही का माया. मग आता पाणी नाही दिलं तर पराठी कापूस येते. आला तर किती पीक येते. मग आता मी हे बा धाबा श्रावण महिना आहे. जरासा कसा बंदच ठेवला मी 8-15 दिवस. काही चालत नाही जास्त आता. काऊन की गिरायकी कसं जास्त येत नाही. असे चिल्लर चालणार येते तर फालतू डोकं दुखत येतं. म्हणून सध्याचं 8 दिवस तरी बंदच ठेवतो मी. कर मग तुला काय करायचं मी काय सांगून राहिलो बा तुले. हो माती काही करू नको वावरात नाही फालतू. बसला आपला आता रातचं नाही राहतं. कोणी एखादा सोबती घेतला का पाणी द्यायला का एकटाच चालला बाबा. आहे ना काशीराम आहे ना. त्याला सांगितलं मी 7 वाजता तयार आहे म्हणलं. बस आपलं आता शिदोरी बांधली की नाही तुम्ही मांडबर चहा मांडा. बॅटरी पाहतो काय काय नाही तर लवकर जा लागत. 2 पोळ्या टाकतो घेऊन देतो शिदोरी बांधून. बस तू हात पाय तोंड मी चहा मांडतो. आता झालं का नाही याचं कुठं गेलं मला दिसून नाही राहिलं घरी. अरे काशीराम म्हणलं. काशीनाथ आहे का काशीराम आहे. काशीराम आहे का रे. चालला झालं का. काय करू राहिला अबे. चाललं रे बा. चालत का मला जागली चालतो म्हणतो ना. आलो ना. हो काय म्हणता म्हटलं लक्ष्मणराव ढाबेवाले बोला काय म्हणता. म्हणजे अजून ध्यान नाही वाटते. अरे बा म्हणलं चालत नाही का वावरा. पाणी देणं आहे ना माया जागायला येतो म्हणे ना. चाललं म्हणलं घेणं लवकर घेणं शिदोरी चाललं लवकर.
अरे हो 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 काय घरी आलं की घरचेच रोजचे लोचे सुचलत नाही म्हणलं काही कुठे म्हणलं आपलं जागली आहे का काय आता काय लय अंग ठणठण करून राहिला माया बिजा बिजा आज राहू द्या ना पहा तुम्ही एखादा माणूस पहा आता माय काही नाही जमत आता ऐन वक्त दिली चाड्यानं आपल्याला काय काशीराम असं कसं करू राहिला तू येतो म्हणे ना तू आता आताची गोष्ट राजा भाकर बांधून आलोच म्हणे आणि असं करू राहिला तू आता असं असते का रे ना पण मग अंग दुखू राहिला ना सर अंग रसच करू राहिला मग काय करावं काय तिथे येऊन मी काय येत नाही वारा माय काय येत नाही होत आता भिंत रात्री कसं काय एकटं जावं लागते का मला आधीच तर मला लट्टावलं तर त्याची खालून जावं लागते बा मी काय म्हणलं बा 300 घेतलं का 300 100 शिल्लक घे बा आता काय करतं मावर आलेच तर वेळ असतं झाला 300 घे म्हणलं चालणार चालणार का चालणार रे नाही बा डोकसं माझं असं जसं भद्रा वाटू राहिलं मला दुखू राहिलं माझं डोकसं कामातून गेलं माझ्या तरी का आता येतच नाही 100% दे बा 100 दे माझ्या पद्धती एखादा दुसरा पहिला का माझ्या 100 नाही 200 दे आणि माझ्या 100 दे वापस तू 100 का 500 दे पण आटा नाही ना मापाशी माझ्या खिशातले आता झाले खर्च झाले ते दिन उद्या वापर दिन फिटलो 100 फिटलं ना जाऊ दे बा येऊ नको म्हणलं देऊ नको जाऊ तिकडे दे दान सुटे करा जाऊ तिकडे एवढंच कसं माऊली भाऊ तुम्ही कसं माऊलीपेक्षा चेवली म्हणायला पुरते तुम्हाला कसं आहे तुम्ही आता नाव बदला कारण की तुम्ही त्याचे वागून नाही राहिले आता पहिल्यासारखे कारण की आता याटो घेतला ते बसून कसं हवेतच आहे तुमचं काम आणि एक पैसे म्हणलं की म्हणतं की लेंगे लिरांगे असं शिवलाल भाऊले कसं सोपती नको तुम्ही असं नको म्हणलं भान्या ठसं नको ना किती रुपये तुझे पैसे किती आहे सांग म्हणलं माऊलीन चेवली काय करून राहिला तू नको म्हणून माऊली नको म्हणून चेवली नको म्हणून नाव नाही का मला बंडू आहे ना माय बंडू कावरे मग कावरे म्हणायचं म्हणलं नाही तर बंडू म्हणायचं कावरे म्हणायचं हो नाही कावर कावर करत राहते म्हणा पैसे नेला हो ना हो ठीक आहे मग पैसे म्हणलं माझे 150 रुपये आतापर्यंतचे मग नेला हे खाय ते खाय पैसे द्यायचं काम नाही द्या 150 रुपये उद्या भेटून जाईन पैसे तुझे सकाळी आता मी चालू वावरात रातचे पैसे देत नाही मी मला जरा ते करंट लावायला आता वावरात नाही रोई फुईला सतवून राहिले मावा राखलेले खेदाडून देऊ राहिले लोक बिलकुल करंट देतो भेटून आज कावरे म्हणलं काय करंट गिरण राहू राहिले तुम्ही हा लोकांना जीव घेता का म्हणलं पेपरला वाचत का बातम्या एक महाभिद्यालय लोक अटकू राहिले चिपकू राहिले लोक सांगू राहिले महाभिरा एक ताला पाणी देणं सुरू आहे लोकांचं सगळे लोक राज्यात पाणी द्यायला वावरायला आहे तुम्ही ते करंट लावून राहिले वावरात हुशार दिसता रे परगावचं मी शानपण नको शिकू म्हणलं आम्हाला काय दुसऱ्या गावची आम्हाला शिकून राहिले तर मुकाड्यांबद्दल असं मी मावारात लावून राहिलो तुझ्या वावरात लावून राहिलो का करंट सांगून राहिला मावारातलं नुकसान होऊन राहिलं देतं का भरती करून मग तू येतं का म्हणलं मग कावरे ऐका ना बाबा कुठं फालतू अटकला बसा लागून लोक पाणी द्यायला आहेत बरं रातच्या वावर आहे ना आता कसं वरचं पाणी निघालं म्हणून फालतू नसते कामं करू नका लावू नका करण गिरण काही गरज नाही एवढं मी म्हणतो मावरात काय लिहा मग काय गरज लोकांच्या वावरात नाही हुसकाचे धंदे काय करा मग ये ना अटकेन आले का मला काय करायला लागते मी तर लावणार आज रातचा असं लाव रे बाबा आम्हाला काय करायला लागते हो लटकतो मग तुझ्या ध्यान असलं म्हणजे तूच लटकतो मग बसलो करंट काढा ध्यान असला म्हणजे समजते मग असे तर किती लटकले आहेत स्वतः आम्हाला लटकतो 4-5 जणांनी मग बसला आपला काही कामं करता आले का जरासं काही नुकसान झालं की करंट लावतो का जेव्हा घेता का लोकांचे मी काय दिवसा लावतो का रातचा लावून राहिलो ना 11 वाजता लावतो सकाळी 6 वाजता काढतो जाऊ दे काही शानपणा शिकू नका चाललो मी जाऊ दे का झुमर भाऊ चालले का म्हणलं तुम्ही वाराजुराकडे हा का आज आता मी पांजाला चालू राहायचे सोबतीच नाही सापडू राहिला चालतं चला म्हणलं आपण संग मग भाड्या देत नाही का तू झालं का तुझ्या आपलं कसं आपलं काही काम नाही आता कसे मोठमोठे पिकं झाले आता कसं बड्डा काढले तरच आहे आपल्याला तरच नाही बा तुम्ही जा बा आपल्याला काही काम नाही आता काय आता सरे वावर ओले आहे काही आता कसं जास्त नुकसान नाही आपलं तुम्ही बाबा तुमचे वावर कसे बड्डाशी आहे तर जरासं कसं तुम्हाला धोका आहे जास्त जा जागाले होते पाणी करायला होते जा तुम्ही जा जा आपण तिकडे एखादा सोबती असता मग जरा बरं वाटते चला जायचं तर चला ना काय आहे घरीच काय आहे डॅनीज वावर लय दूर आहे ना मला मावारात पाहिजे ना बाबा मला लट्टावली ना जायचं असतं वेळ लागलं बरं आता काय मला कसं काय करा मला जाऊच नाही वाटलं जाऊ तिकडे नाही का उद्या जा तुम्ही जाऊ दे कॅन्सलच करतो आता जरा हो मोटर लावून द्या बसा झोपा तिथं काय भेवा त्याचं बसले आपल्या टप्पा बदलत राहतो 2-2 घंट्यानं मग काय तर खायला कॅन्सल करता तुम्ही बसले आपले जा जा म्हणूनच म्हणलं एखादा सोबती संद पाहा ना मग चालेल भले मग सांग मग काय रे तुम्हाला भाषा पाहिजे का असं अरे बाबा बा एक नाही 10 माणसं जमा करतो मग चला तुम्ही काय बरं पार्टी देतो बरं मी पार्टी देतो चालता का बरं वावरात चला शांतरा भाऊ देतात भाऊ सगळे जातो लाटत मी चला तुम्ही भारताच्या घरी चला सांगा त्याला तिथे बसून ते वाट्यावर चला चला तिकडे चालते ना मग भाजी द्यायला काय आता किती वाजले 7:30 वाजले नाही का चला मग चला त्याला म्हणून आपण चालले मग चला झुमरे आला म्हणे मग असं करू मी आला बा देत विचारतो हो सगळेजण येत असेल तर आपण येतो नाही तर मग कसं आपण येत नाही पाय मग चालशील चला आता सगळ्याला खर्च हेच करू राहिला लक्ष मग भाजी किती बनवते काजू करी हे ते आपापल्या पोया घेतल्या निघाले आपल्या भांडे कुंडे वावरत आपल्या थैली उचलली चालले त्याच्या वावरात अरे वाजले किती 7:30 होऊन राहिले ना आता काही जाता आणि काही ते भाजीपाला घ्या आणि काही ते मसाला वाटा जाऊ दे आता राहू दे लक्ष मग बसले आपले काही कर जा ना तू दे लावून ये वैदी गंगा आहे हातात धुवून घ्या म्हणलं खर्च करणार तयार आहे ना इकडे लक्ष म्हणा मग तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले चला ना सगळ्याले 5-6 जण चला मस्त मसाला वाटून ना तुम्ही घरून टेन्शन नाही फक्त रातभर थांबा लागेल बा पाणी होईपर्यंत आपल्या सकाळपर्यंत चालता का चला म्हणलं आता एक तर मग मी कसं 2-3 दिवसांनी धाबा उघडतो मी मग आता ये नाही होत माया होते ना गप्पा टप्पा चला ना हो देतो हो एवढे मिनता करून राहिले मगापासून ती मग आता चला भाण्या नाहीत का भाण्या नाही झुंबर भाऊ अरे ते नाहीत म्हणे मी काय येणार नाही म्हणे जा बरे तुम्ही ते काय येत नाही त्यांना बस झालं 5-6 जण आपण कुठं वाढवतात ते फालतू गंज आहे आपला मग कसं लहान आहे राहू दे तेवढं आता सामान वावरात आहे सगळं आपल्या तिची मी खोपडीतलं घेतली थैली की बस निघाली तर लहान बरं आपल्या भाकरी आणा आणि मसाला वाटून लक्ष म्हणतो चाल लवकर जितके कमी तितके बरे असते गंज लहान आहे आपला 5-6 जणातच होते त्यांनी जास्त होत बी नाही मग भाजी कमी पडते राहू दे बसत तेवढेच
जा ना मग, उशीर काय करता लक्ष्मण भाऊ? जा तुम्ही मसाला गिसाला भाजी सामान हे ते घेऊन जा किराणा, आणि लवकर मसाला वाटवूट करून वावराकडे या. हा, आम्ही तोपर्यंत भाकरी बांधतो, भाजीपाला हे ते देत भोचीचा घेतला की चालले मग. घरचा गायला घ्या लागते भाजीपाला, तिथंच वावरातच घेता येते ना बाबा, तिथंच समारा टमाटे फमाटे घेता येते, पाहता येते तिथं देवदाच्या वावरातलं. जाऊ दे तिकडे, जाऊ दे. चला भावा लवकर लवकर, ऐकू दे फालतू ते बा कंदिल्या पाहून राहिला इकडे. हो हा, हे बघ याचं काहीतरी सल्ला मसला सुरू आहे, नक्कीच काही ना काहीतरी आहेच मिळणार नाही का. अरे काय रे शांताराम, काय म्हणलं बजेट? घेऊन गेले भाजी पचारते बरं, प्लेटाचं ओढते हे, अर्धा गंज एकटाच पिते ते. हो सगळे नुपर पाळ्या हे नुपर पाळ्या, उलटी आतडी यायची, राहू दे मुकडन बस. हा मी सांगतो बरोबर त्याला. नका सांगत, नाही सांगत नका सांगू, आता काय मला काय समजत नाही. आता काहीतरी पार्टी गिटी आहे तुमची, असा अंदाज आहे मला वाटते बा. हो ना, मग आता आम्ही काय नाही म्हणून राहिलो का? म्हणलं या ना तुम्ही, या तुम्हाला काय आमची काय अडचण आहे, येता का म्हणलं? वा वा, काय हरकत नाही, तुम्ही जर म्हणत असाल तर काही हरकत नाही. हो चला येतो मग मी बी. आता काय भाकर बांधून यायचं आहे ना? म्हणजे भाकर आणल्यानं होणार आहे का? हे भाजीचे प्लेटचे पैसे नाही द्यालात का? हा, हे आमचं सगळे मिळून करेल आम्ही भाजी. हो 100 रुपये जमा केले, 600 तुमचे 100 देऊन द्या, येऊन जा तुम्ही बी. बाबा 100 एका जणाले? बाबा कायची भाजी करू राहिले बाबा, काय आहे एवढं? काय एवढं म्हणजे 100 रुपयाने पुरत नाही तुला घ्यायला बाबा. मग काय तर 200 तर भाजी वसूल करता राहायचे. हो मग काय तर ते कसं खर्चच तसं आहे ना, काजू बदाम अक्रोड पिस्ता हे ते लय टाका लागतील त्यात, मसाला आहे ते. हो पहा येत असाल तर या मग, पहा आपापल्या पैसा नाही आपलं 100 रुपये, मग तेवढ्या तर घरचे सर जेवण होते. हा जेवण सांगते फर्स्ट क्लास भाजी होती बसले आपण. नाही राहू दे बा, मी कसं आता जाऊ दे, आता माझ्या पोटे जरासं कसं खरं करून राहिलं. हो राहू दे, जा तुम्हीच जा. हो करा जा. इथं बरं नाही का? नाही दे द्या, इथं बरं आहे ना, इथं करून टाकू आपण मस्त चटई आतर लागे बिलकुल सुरू. हा हो बात चूल मांडतो आम्ही. जमते नाही इथं जरासं गवत फवत उपटून घे मारतीचं, आणि बस द्यायचं चटई टाकून इथं. हा चूल गिण मांडणं सुरू करा. पाहतो आम्ही मारतील मी, हो इथं आता हँडल करायला. तुम्ही जा बरं, आपलं झुंबर तू आणि पाणी. हो एक गुंड घे तिथचा आपल्या ह्याच्यातला, आणि गुंड घेऊन ये इरवून चांगलं, देवदाचे इरवून घेऊन ये चांगलं. आणि आपलं तू देवदास घेऊन येतो भाजीपाला. जा आता तुम्ही दोघं जण चालले जा तिकडे. मग मी येऊ का म्हणलं, झाबरूला घेऊन जातो. बात आपलं हँडल मारलं की इंजिन सुरू करून देतो, बटन दाबली की आपली मोटर लावून देतो. हा येऊ का पाहून मग? बरं पाहिजेच का आता, झाबऱ्या संगच पाहिजे नाही. बरं जा आता तुम्ही दोघं जण जा, आम्ही तोपर्यंत इंधन फिंधन जमा करतो बात. हा तुराट्या फुराट्या आण लागणार बा कंदिराच्या याच्यावर. जा तुम्ही फटफट आणि करा लागा काम कमी. जा देवदास लवकर आणते, समार गिमार घेऊन ये पटकन. जा हर पटकन. कोणा गावाचा लक्ष जावा दिसतो बोले, काय झालं बा? अरे भाऊ काय झालं रे, काय झालं? कोणाला लागलं? अरे काय होय रे, काय झालं रे झुमऱ्या? अरे झुमऱ्या, अरे भाऊ तुम्ही फोन काय ते याला फोन लावा, भाण्याले गाडी आण म्हणलं लवकर. लक्ष्मण बोले करायला लागला वाटते. लक्ष्मण बोल काय झालं रे? चल बा लवकर घेऊन आता. चला आता घराकडे लोटलाट करा, चला बाबा. कोणाचा फोन आता? पार्टी झाल्या जावे का? हॅलो, हा बोला 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 बोला. देवदास, मी देवदास भाऊ बोलतो. लवकरात लवकर गाडी काढतून लवकर वावराकडे घेऊन ये आपल्या. आमची पार्टी सुरू आहे ना, तिथं या रोडवर फटकन ये लवकर. ते आपलं ये लवकर आहे लवकर. काय झालं देवदास, काय झालं? अरे माहित नाही ना, फक्त आवाज आला मला आता. करंट लागला रे, करंट लागला लक्षाचा. झाबऱ्यान ते होतं ते पाहते ते काय येते घेऊन त्याले. तोपर्यंत तू गाडी तर घेऊन ये. हा गावातच दवाखाना आहे आपल्या, काही टेन्शन नाही. तू फटकन गाडी आण फक्त. बरोबर चेवली लावला ना करंट. बस आलो मी 10 मिनिटाची हजर आहे. आलोच. फोन लावा, आम्ही निघालो फटकन. तुम्ही नलू मॅडमला फोन लावा लवकर, दवाखाना उघड म्हणा. लावा लवकर लावा फोन. आणि हकल लवकर गाडी, हकल 200 हकल. आम्ही यार रे मारते शांताराम भाऊ, यार रे मारून गेला आपला. या लवकर या, माझे मसले गाडी फॉल्ट आहे तिकडे. बोला जिंबर भाऊ बोला. हॅलो मी काय म्हणलं, लवकरात लवकर दवाखाना उघड म्हणलं. पेशंट येऊन राहिला, लक्ष्मण बोले करंट लागला. आता गाडीने गेलं टाकून द्यायला. लवकर उघडा, लवकर उघडा. निघालीच मी. बस निघाले. ठेवा तुम्ही फोन, काही काळजी करू नका. ठेवा. शांताराम माहिती नाही. शांताराम भाऊ खादोडे महाराज हो, या इकडे. अरे बाबा तुम्ही घरी जा अजून. अरे जा ना बाबा, दवाखान्यात जा ना. तुमचं पोरग काय झालं पाहणं दिले. हा माझं पोरग आता गाडी घेऊन गेला, आनंद दिले, टाकलं दवाखान्यात. हा पहा लवकर काय झालं तर. काय झालं कधी सांगा ना बाबा. काय झालं म्हणलं, पाणी लागलं त्याला, काय झालं? आता मला काय माहिती आता, पोरग गाडी गडबडीत हे बा मला सांगितच नाही ते. गाडीत बसलं, गाडी काढली ते घेऊन आले ते 10 मिनिटात. हे बा हॉस्पिटलमध्ये चालू आहे, इलाज त्याचा काय झालं काय नाही काही सांगून नाही राहिले. हो आता जाय बा तुम्ही पहा, विचारा काय तर. मी तर त्याला सांगितलं होता ना, जाऊ नको वावरा. इथं करायला वावरा पाय तुम्ही आता काय तर. चल गाडी कंदील चल. लक्ष्मीची तब्येत कशी आहे बाई आता? काय बाबा
काही झालं नाही, थोडंसं शॉट लागला त्याला वावरात, बाकी काही नाही. लवकर मी तिथंच होतो. माझ्याजवळ लाकडाची काडी होती, त्यानं फटकन मी फटका मारला आणि तिकडून झुंबर भाऊनं ते बटन बंद केलं. त्याच्यानं कसं लवकरात लवकर आपला इलाजही झाला इथं दवाखान्यात. त्यामुळे काही काळजी करायचं काम नाही. आता सलाईन घेतलेला आहे त्यानं. जा तुम्ही भेटा येईल. तरी म्हणून मी त्याला काय बाबा मागा लागला म्हणलं वावरान फावरायच्या एवढं नसतं समजत नाही. हेंगाळा माणूस आहे ते लक्ष काय समजते त्याला. चालला आपला बस वावराने माहित नाही का जंगलाने लोक काय करड लावून काय कोण माहिती करड लावणारा कोण होय. मी रिपोर्टच देत होता पहिले. महापूर आला का काय झाला आता मी त्याला हगी करत नाही आता. पाहू ना त्याचे भाऊ पहिले आपल्या माणसाची तब्येत चांगली होऊ द्या मग भेटतो आम्ही त्याला बरोबर शांततेनं. मग कसं हिशोबानंच घेऊ आपण ते गडबड करू नका फक्त. जा तुम्ही आता पहिले भेट घ्या द्यायची मग पाहू काय आता पहिले तब्येत महत्वाची आहे. थांबा जरा. नाही सोडत नाही बाई म्हणलं कशी काय तब्येत चांगली आहे ना खरंच आहे ना. हो काही चिंतेचं कारण नाही, सगळं पद्धतशीर व्यवस्थित आहे. सलाईन चालू आहे. जा भेटा तुम्ही, काही काळजी घ्या. आज आपण बघितलं की आज आपल्या येथील कास्तकार वाचला हे एक चांगली गोष्ट झाली आमची इथं. परंतु प्रत्येक वेळेस असं होत नाही. कोणी जीवानं जाऊ शकते म्हणून अशा प्रकारचं कृत्य हे करणं चुकीचं आहे, गुन्हा आहे. आपण वन्य प्राण्यापासून आपल्या शेतीचं नुकसान होते हे बरोबर आहे, परंतु त्याच्यावरचा हा इलाज नाही आहे. कारण की यामुळे अनावधानाने आपल्या स्वतःला सुद्धा आपल्या जीवावर बेतू शकते किंवा कोणाला इतरांना सुद्धा याचा फटका बसू शकतो ज्यांना माहिती नसते. अनावधानानं चुकीनं आपलं लक्ष नसते. अशा वेळेस आपण असं करंट लावणे अशा प्रकारचे कोणते प्रकार आपल्या शेतीमध्ये करू नये. जेणेकरून थोडे नुकसान झाले तर चालते ते चालते, परंतु शिर सलामत तो पगडी 50 म्हणून सर्व कास्तकारांना नम्र विनंती आहे अशा प्रकारचे करंट आपल्या शेतामध्ये सोडू नये आणि आपण विविध मार्गांचा उपयोग करून पर्याय व्यवस्था करून आपल्या शेतीचे रक्षण करावे एवढीच विनंती आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन जर आले असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटू आपण 5 वाजता नवीन विषय घेऊन.